एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर सकाळी आमची ॲनिव्हर्सरी झाली, म्हणजे आम्ही मंदिरात जाऊन हार वगैरे टाकलेले. आणि आता हा संध्याकाळचा व्हिडिओ. तर जस्ट एक रिसेप्शनसारखं केलेलं आहे. छोटंसं केक वगैरे बनवलेलं आहे वहिनीने, आणि केक वगैरे कापून तेच रिसेप्शनसारखं थोडंसं. तर इथं बघा असं थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. हे सगळं वहिनी, भाऊ आणि माझी मुलं, भाचा भाची त्यांनी मिळून सगळं डेकोरेट केलेलं आहे. आता होते आमची दोघांची एंट्री. तर मी छानपैकी घागरा वगैरे घातलेला. हा वहिनीचाच आहे, माझा नाही आहे, पण त्याच्यावर ब्लाऊज परफेक्ट मॅच झालेलं. आणि हा तर मिस्टरांचा कोट होताच त्यांचा ऑलरेडी. तर असं ठरवलेलंच होतं की सकाळी असं, म्हणजे ॲक्च्युली मी सकाळी तर नऊवारीच नेसणार होती, पण बहिणीने साडी आणली, मला ती खूप आवडली, मिस्टरांना पण आवडली, तर तीच नेसली. तर इथे पुन्हा आम्ही हार घालत आहे. खूप हाऊस पुन्हा लग्न करायची. तर हे सकाळचेच हार आहे आमचे, मंदिरातलेच, तेच रिटर्न घरी आणलेले. तर तेच हार घालतो आहे. आणि बस म्हटलं थोडंसं काहीतरी करावं, त्यांनीच सुचवलेलं, आम्ही नाही. तर त्यांना असं वाटलं करावं पूर्ण होतं. तर इथे हार वगैरे घालून मग फोटो, सेल्फी आणि व्हिडिओ, पिक, परत माझे रील्स ते पण बनवले. तर मी ठरवलेलंच होतं की मला काय काय करायचं आहे ते. तर आता इथे मी त्यांना ओवाळून घेते. तिथे मंदिरात तर जस्ट आम्ही फक्त नुसतं हारच टाकलेले आणि लगेच बाहेर निघालेलो, कारण बोलत होते की अलाउड नाही आहे आता तिथे असं हार वगैरे टाकायला. पण मग म्हटलं आता आलोच आहे तर पटकन आम्ही हार टाकून लगेच बाहेर निघालेलो. आणि आता इथे मी त्यांना ओवाळून घेते. तशी आपली भारतीय संस्कृती पद्धत आपली आहे ती. तर असं पण लग्न मंडपात नवरदेव येतो तेव्हा नवरी ओवाळतेच नवरदेवाला. तर तसं करत आहे. आणि आता इथे स्वीट त्यांना मी खाऊ घालते, पण पहिले ते मला बोलले लेडीज फर्स्ट. तर इथे त्यांनी मला थोडंसं खाऊ घातलं आणि त्यांना म्हटलं आता तुम्हीसुद्धा खा. त्यानंतर मग थोडंसं आम्ही रील्स बनवली चालू लगेच, कारण की मग काय होतं की गडबडमध्ये विसरून जायला होतं. आता माझे इन्स्टावर सुद्धा आहे, तर मला रील्स बनवणं आहेच. आणि इथे मला शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकावे लागतात, तर करावेच लागतं मला छोटे रील्स. आता इथे वहिनीसुद्धा मला हळदी कुंकू लावून ओवाळत आहे. त्यानंतर तिच्या भावालासुद्धा ती ओवाळते आहे. तर खूप हौशीने केलेलं सगळ्यांनी. तर त्यांनाही खूप आनंद झाला आणि आम्हाला तर जास्तच झाला, कारण की 25 वर्ष झाले पूर्ण कसे गेले ना समजलंच नाही. पोरं एवढ्या लवकर फटाफट मोठे झाले, भावांचे लग्न झाले, त्यांना मुलं झाले, ते मुलंसुद्धा मोठे झाले, म्हणजे काही दिवस आठवलेलं नाही. याचा अर्थ तुम्ही समजून जा की चांगले दिवस गेले आपल्याला. दिवसभरावर गेले म्हणजे चांगले गेले. काही उतार चढ जीवनामध्ये असतात, प्रत्येकांचे असतात. मी हे नाही म्हणत की एकदम खूपच चांगले गेले. काही अडथळेसुद्धा आलेले, सुखदुःखसुद्धा आलेले, पण ते सगळं आपण टाईमप्रमाणे विसरायचं, मागे टाकायचं सगळं आणि मग पुढे वाटचाल करायची. त्यालाच तर जीवन म्हणतात. मग तेच घेऊन बसलं तर मग आपल्याला दिवस मोठेच वाटणार आहे. तर तसं न करता आपण सगळं विसरू तर नाही शकत, पण पुढे वाटचाल करायसाठी आपण थोडंफार मागचं सुद्धा मागे टाकायलाच हवं आणि पुढे वाटचाल करायला पाहिजे. आता इथे छोटी वहिनीसुद्धा मला आणि त्यांना ओवाळून घेत आहे. तर ती म्हणते खाऊ नका, खूप खाल्लं आहे तुम्ही सकाळपासून गोड. तर जस्ट नुसतं तोंडाला लावलेलं केकसुद्धा मला त्यांनी तसंच केलेलं, ताई जास्त खाऊ नका म्हणून. आणि त्यानंतर मग इथे जे आहे ती आता त्यांना ओवाळून घेत आहे. तिची हाईट एवढी आहे तरीसुद्धा तिला उंच व्हावं लागतं आहे. आणि त्यानंतर मग आम्ही छोटंसं म्हणजे हे केल्यानंतर मग आम्ही बाहेर जेवायला वगैरे गेलेलो. सकाळी तर तुम्ही बघितलंच की मिसळ पावच खाल्लेले. आणि तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आता ही आमची चिमुकली, तीसुद्धा आत्याला ओवाळते आहे आणि मामाला ओवाळते आहे. तर तिलासुद्धा हौस. तर तिने भरपूर तयारी केलेली. ते काय तिने बनवलेलं होतं ना, असं उडवायचं, त्याच्यातून पेपर उडतात, ते तिने स्वतः घरी बनवलेलं. आणि तिचा एक व्हिडिओ आहे
तिने काय काय म्हणजे आर्ट क्राफ्ट काय काय केलेले तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला टाकेल, नक्की बघा. खूप छान छान बनवते ती, एक कलाकारच आहे ती आमच्या घरात. आता हा पूर्ण लुक केकचा बघा, खूप छान सुंदर केक बनवला आता वहिनीने. आता इथे केक कटिंग चालू आहे आमची. आणि मस्त बघा, ही ती जी उडवतोय ना हे तिने स्वतः बनवलेलं हाताने, तर तिला खूप हौस. तर इथे सुद्धा पहिले मलाच खाऊ घालता येते. आणि अशा प्रकारे आम्ही छोटं मोठं का होईना सकाळचं आणि संध्याकाळचं सेलिब्रेशन करून घेतलेलं आहे. तर खूप छान वाटलं. आणि यावेळेस मिस्टरसुद्धा 4-5 दिवस राहिले, कारण आम्हाला शेगावला पण जायचं होतं. तुम्ही शेगावचा व्हिडिओ बघितलाच असेल, ते व्हिडिओ आधी आले आणि आता हे नंतर. कारण झालं काय की त्याच्या फोनमधनं मला घ्यावे लागले व्हिडिओ आणि एक एक सेट करून बरोबर ह्याच्या हिशोबाने लावावे लागले, तर मग लेटच झालं. इथे आता केक कटिंग झाल्यानंतर त्यांनी आम्हाला खाऊ घातलं, आम्ही त्यांना खाऊ घातलं सगळ्यांनी. नंतर आता ही छोटी वहिनी जी आहे ही गिफ्ट देत आहे, तर तिने साडी आणलेली, त्यांना शर्ट. त्याच्यानंतर ही बहिणीने पण मला साडी आणलेली, तीच मी सकाळी नेसली होती, ती संध्याकाळी मला पुन्हा तीच देते पॅकेटमध्ये पॅक करून. मिस्टरांनासुद्धा तिने कपडे आणलेले, नारळ, टावेल, टोपी सगळं दिलं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो बाहेर जेवायला आणि पोरांना पण खायचं होतं चिकन, तर मग हांडीच मागवली. 2 जण व्हेजवाले होते, बाकीचे सगळे नॉनव्हेजवाले. तर मस्तपैकी जेवण वगैरे करून घरी आलो म्हणजे घरी हॉटेलला जायच्या आधी घरातून निघाला नाही. संध्याकाळी सेलिब्रेशन आमचं होतं ना, केक वर्ग कापत होतो, तेव्हा एवढा पाऊस म्हटलं अरे आता मध्येच कसा काय एवढा पाऊस. पण मी हा विचार कर की देवानेच आशीर्वाद दिला पाऊस पाडून. तर जेवण वगैरे करून आम्ही घरी गेलो आरामात मस्त. सकाळी मग दुसऱ्या दिवशीचं रुटीन चालू. कसा वाटला व्हिडिओ नक्की करा, लाईक करा, शेअर. व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ बघत राहा. तर नक्की सांगा कसं वाटलं ते. नंतर आम्ही हे सगळे जेवढे पिक्स काढलेले तेवढे मी तुम्हाला आता दाखवत आहे. खूप सारे काढले, पण मेनच दाखवत आहे. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम.